तुम्हाला भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला असेल तर असा एकदा चमचमीत सोयाबीन पुलाव बनवून बघा. खायला खूपच भारी लागतो. चला तर करायला घेऊया. यासाठी मी ते पाणी गरम करायला ठेवले. नीलॉनचे सोया चंक्स घेतलेले आहे. या सोया वड्या आहेत. पाण्यामध्ये घालायच्या, मिक्स करून घ्यायच्या, झाकून 10-15 मिनिटासाठी असंच ठेवायचं. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे पाण्यातनं काढायचे, मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत. यानंतर कढईमध्ये साजूक तूप, काही खडे मसाले घालून मिक्स करून परतून घ्यायचं. यानंतर उभा चिरलेला एक पातळ कांदा घालायचा. पातळ कांदा चिरून घेतलेला परतून घ्यायचा. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालून तीसुद्धा छान परतून घ्यायची. काही मसाले घरगुती घालायचे. हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर, गरम मसाला आणि आवडीच्या भाज्या आणि सोया चंक्स घालायचे. मिक्स करून 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं, म्हणजे मसाला चांगला लागेल. टोमॅटो, मीठ, कोथिंबीर घालायची. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. झाकण ठेवून 5 मिनटं स्लो फ्लेमवर ही भाजी छान शिजवून घ्यायची. यानंतर शिजवलेला भात घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. परत झाकण ठेवून 1-2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची. मस्त चमचमीत सोयाबीन पुलाव तयार. तुम्ही कधी असा बनवला नसेल तर एकदा करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झाला होता.